केला? नमस्कार, मी डॉक्टर संतोष सुभाष ढगे, ढगे हेल्थ केअर कार्डिओ आयुर्वेद सेंटर पुणे येथे आपण विविध प्रकारच्या हृदयरोगांवर आयुर्वेदातून उपचार करत असतो। त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे हृदयरोग असतात, त्याच्यावर उपचार आपण करत असतो आयुर्वेदाच्या माध्यमातून। पण आज आपण हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। ही माहिती घेत असताना आपण एका रुग्णाच्या थोडीशी केस हिस्ट्री आपण बघूया, म्हणजे समजायला आपल्याला सोपं जाईल। मी आता एका रुग्णाचा रिपोर्ट ह्या ठिकाणी दाखवतो आहे। प्रमोद सूर्यवंशी नावाचा एक रुग्ण ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आला होता, साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी। तर या रुग्णाचा रिपोर्ट जर आपण बघितला तर याला सिव्हिअर एवॉर्टिक वाल्व स्टेनोसिस असे ह्या रुग्णाचं डायग्नोसिस होतं आणि त्याच्यामुळे या रुग्णाला 3 महिन्यामध्ये ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला होता, जो आपण या ठिकाणी बघू शकतो। हे सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस या रुग्णामध्ये आहे आणि ॲडवाइज होते की 3 महिन्यांपर्यंत त्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला होता। पण रुग्णाला ऑपरेशन टाळायचं होतं आणि जर ऑपरेशन टाळायचं असेल तर मग सध्या तरी सगळ्या प्रकारचे रुग्ण हे ढगे हेल्थ केअरमध्ये आयुर्वेदिक उपचारासाठी येत असतात। त्याप्रमाणे हा रुग्ण सुद्धा ऑपरेशन टाळण्यासाठी ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आला। मग या रुग्णाला आम्ही बघितलं, तपासलं आणि मग लक्षात आलं की आता तातडीनं ऑपरेशनची आवश्यकता नाही। आता ऑपरेशन वाचवणं ही खरं तर याच्यातली अतिशय महत्वाची गोष्ट असते। आता आपल्याला ऑपरेशन का वाचवायचं असतं याच्यामधलं, तर ऑपरेशन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तिथला वाल्व चेंज केला जातो आणि तो वाल्व चेंज केल्यानंतर तो जो बदललेला वाल्व आहे त्याचं एक लाईफ असतं। त्याच्यामध्ये 2 टाईपचे वाल्व असतात। एक वाल्व असतो टिश्यू वाल्व, त्याचं लाईफ 10 वर्षाचं असतं आणि एक वाल्व असतो मेटॅलिक वाल्व, त्याचं लाईफ साधारण 12 ते 15 वर्षाचं असतं। म्हणजे काय तर टिश्यू वाल्व किंवा मेटॅलिक वाल्व कुठलाही वाल्व बसवला तरी काही वर्षांनी तो बदलला आहे। आता कुठला वाल्व बसवायचा याचा निर्णय सर्जन घेत असतात, पण जनरली 10 वर्ष टिकणारा टिश्यू वाल्व बसवला जातो। कारण मेटॅलिक वाल्व जो आहे 15 वर्ष टिकणारा, त्याला थोडी रिस्क जास्त राहते। त्याच्यामुळे कार्डियक सर्जन हा निर्णय घेतात आणि त्यांचाच तो अधिकार असतो, पण जनरली 10 वर्ष टिकणारा टिश्यू वाल्व बसवला जातो। म्हणजे काय तर 10 वर्षानंतर पुन्हा ऑपरेशन करून तो वाल्व चेंज करावा लागतो। आता आपल्या मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे की असं किती वेळा ऑपरेशन करता येते किंवा किती वेळा तो वाल्व चेंज करता येतो, तर जनरली 2च वेळा अशा प्रकारे वाल्व चेंज करता येतो। अगदी अपवादात्मक या तिसऱ्यांदा ऑपरेशन होऊ शकतं। आता स्पेसिफिकली या रुग्णाचा जर आपण विचार केला तर वयाच्या 42व्या वर्षी या रुग्णाला ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला होता। मग समजा टिश्यू वाल्व बसवला असता तर 42व्या वर्षी पहिलं ऑपरेशन झालं असतं, तो वाल्व 10 वर्ष टिकला असता। 10 वर्षानंतर म्हणजे 52व्या वर्षी त्याचं दुसरं ऑपरेशन झालं असतं। मग दुसऱ्या ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा तिसरं ऑपरेशन याच्यामध्ये होत नाही, मग अशा वेळेला काय करायचं? आणि म्हणून ऑपरेशन जेवढं आपल्याला वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न हा आपण करायचा असतो। मग अशा वेळेला आम्ही काय करतो की जनरली जर आपण बघितलं तर कार्डिओलॉजिस्टमध्ये किंवा कार्डियक सर्जनमध्ये सुद्धा 2 मतप्रवाह असतात। त्यातला एक मतप्रवाह असा असतो की एक कार्डियक सर्जनचा मतप्रवाह असा असतो की ते सांगतात सिव्हिअर दिसत आहे, ऑपरेशन करा। दुसरा कार्डिओलॉजिस्टचा मतप्रवाह असा असतो की अजून तशी आवश्यकता नाही तर ऑपरेशन करायची गरज नाही। ज्या वेळेला तशी सिच्युएशन निर्माण होईल, त्या प्रकारचे पॅरामीटर्स असतील तरच आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊ। मग अशा वेळेला आम्ही काय करतो तर ज्या कार्डिओलॉजिस्टचा या पद्धतीचा दृष्टिकोन आहे की ऑपरेशन वाचवता येतं आहे का, अशा कार्डिओलॉजिस्टचं आम्ही एक एक्सपर्ट ओपिनियन घेत असतो। मेडिकल सायन्समध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेणं किंवा पॅनल डिस्कशन करणं, सेकंड ओपिनियन घेणं ही एक अतिशय कॉमन गोष्ट आहे। हे आमचं सेंटर पुण्यामध्ये आहे, तर पुण्यामधले अतिशय नामांकित असे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत अशा कार्डिओलॉजिस्टचं आम्ही एक एक्सपर्ट ओपिनियन अशा वेळेला घेत असतो। आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा त्याला आत्ता ऑपरेशनची आवश्यकता नाहीये, आपण औषधं कंटिन्यूस करू शकतो। मग त्यानुसार या रुग्णाला सुद्धा आम्ही आमचे औषधोपचार सुरू केले आणि मग औषधोपचार सुरू केल्यानंतर ज्यावेळेला साधारण 1-2 वर्षानंतर पुन्हा आम्ही रिपोर्ट केले, त्यावेळेला रिपोर्ट आपण या ठिकाणी बघू शकतो की सिव्हिअर असणाऱ्यांचा हा रिपोर्ट आता आपल्याला मॉडरेट झालेला बघायला मिळतो आहे।
मॉडरेट म्हणजे काय तर सिव्हिअरिटी त्याची कमी झाली. त्याच्यानंतर पुन्हा हा रुग्ण त्याच्या 45 वर्षाचा झाला आणि त्यानंतर सुद्धा मग आम्ही पुन्हा त्याचे रिपोर्ट्स रिपीट केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रुग्णाला बरं वाटायला लागलं. ह्या रुग्णाला जो त्रास होत होता, दम लागणं, धाप लागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा त्रास कमी झाला आणि त्रास कमी झाला तर आणि तरच पेशंट पुढे औषधे घेत असतो, अन्यथा तो औषधे घेत नाही. आणि मग त्रासही कमी झाला आणि साधारण त्याच्या वयाच्या 45 म्हणजे साधारण औषधं 4-5 वर्ष या रुग्णाने घेतली होती. आपण आता त्याचा रिपोर्ट पुन्हा या ठिकाणी बघू शकतो. हा रिपोर्ट आहे माइल्ड एओर्टिक स्टेनोसिस, म्हणजे त्याचा आजार खूपच कमी झालेला आहे. आणि आता तर कार्डिओलॉजिस्टनी सुद्धा सांगितलं की पुढं 10-15 वर्ष तरी तुला ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही. तर ऑपरेशन वाचवणं यासाठी ढगे हेल्थकेअरमध्ये आयुर्वेदिक औषधं घेण्यासाठी रुग्ण येत असतात आणि सुदैवाने आजपर्यंत आम्हाला असंख्य रुग्णांचे ऑपरेशन्स वाचवण्यामध्ये यश आहे. धन्यवाद.